हं. आपण कधी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? म्हणजे जेव्हा आपल्या हातून नकळत एखादी वस्तू तुटते, हम्म. तेव्हा आपण सहसा मी कप फोडला असं म्हणत नाही. आपण लगेच म्हणतो की माझ्याकडून कप फुटला किंवा चक्क कप फुटला. हो ना, अगदी बरोबर. जणू काही त्या कपाने स्वतःला फोडून घेतला. तेच, म्हणजे एका छोट्याशा व्याकरणीय बदलाने आपण स्वतःला त्या गुन्ह्याच्या ठिकाणाहून पूर्णपणे गायब करून टाकतो. खरंय, आपण नकळतपणे व्याकरणाचा वापर आपली जबाबदारी झटकण्यासाठी करतो. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणूनच आजच्या ह्या सखोल चर्चेत आपण भाषेच्या याच सर्वात शक्तिशाली आणि थोड्या गूढ भागाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आज आपण मराठी भाषेच्या इंजिनची म्हणजेच ज्याला आपण क्रियापद किंवा इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो, त्याची आणि त्याच्या काळाची म्हणजे टेन्सची सविस्तर चिरफाड करणार आहोत. म्हणजे बघा, कोणत्याही भाषेमध्ये क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊच शकत नाही. ते फक्त एक मुख्यपद नसतं, तर ते एक असं अस्त्र आहे जे बोलणाऱ्याचा मूळ हेतू आणि वेळेचा अचूक संदर्भ एकाच शब्दात गुंफून ठेवतं. म्हणजे ते खरोखरच भाषेचे इंजिन आहे. अगदी. जर आपण याला एका व्यापक पातळीवर पाहिलं, तर व्याकरण हे भाषेचं केवळ वृक्ष गणित उरत नाही. ती मानवी विचारांची एक अत्यंत प्रगत पद्धत आहे. हो, आणि आपण आज ज्या नोंदींवर चर्चा करणार आहोत त्यातून हेच स्पष्ट होतं की मराठीतील क्रियापदांची रचना ही एखाद्या अचूक अल्गोरिदमसारखी काम करते. हां, अचूक अल्गोरिदम हा शब्दप्रयोग अगदी योग्य आहे इथे. वय तर मग अगदी मुळापासून बेसिक्सपासून सुरुवात करूया. आपण इंग्रजी व्याकरणात रूट वर्ब किंवा पार्टिसिपल असे शब्द सतत ऐकतो. हो, नेहमीच. पण मराठीमध्ये यासाठी धातू, धातुसाधित आणि क्रियापद अशा 3 वेगळ्या पायऱ्या आहेत. हां. तर या तिन्हींमधील नेमका तांत्रिक फरक काय आहे? कारण वरवर पाहता हे सगळे सारखेच वाटतात. हां, गोंधळ उडणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपण ना याला एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. अच्छा, सांगा. समजा आपण एखादा कच्चा बटाटा घेतला. बरं. तो कच्चा बटाटा म्हणजे आपला धातू. इंग्लिशमध्ये ज्याला आपण रूट म्हणतो, तो प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्द असतो. म्हणजे ज्याला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही. हो, उदाहरणार्थ हस, बस, खा, जा हे सगळे मूळ शब्द आहेत. आता जेव्हा या धातूला एखादा प्रत्यय जोडला जातो आणि त्यातून वाक्याचा अर्थ पूर्णपणे व्यक्त होतो, तेव्हा त्याचं रूपांतर खऱ्या क्रियापद म्हणजे वर्बमध्ये होतं. जसं की हसतो, बसला. अरे वा, म्हणजे कच्चा बटाटा शिजवून त्याचे फ्रेंच फ्राईज तयार झाले. अगदी बरोबर. हा झाला पूर्ण शिजलेला पदार्थ. हे समजायला अगदी सोपं आहे. कच्चा माल आणि अंतिम उत्पादन. पण मग मगाशी जो धातुसाधित हा शब्द तुम्ही वापरला, तो कुठे बसतो या प्रक्रियेत? तिथेच तर व्याकरणाची खरी गंमत आहे. समजा तो कच्चा बटाटा शिजवायला घेतला, पण तो अर्धाच शिजला. तर अच्छा. व्याकरणाच्या परिभाषेत त्याला धातुसाधित किंवा कृदंत म्हणतात. इंग्लिशमध्ये पार्टिसिपल. म्हणजे इथे धातूला प्रत्यय तर लागलेला आहे, पण त्यातून क्रियेचा पूर्ण अर्थ व्यक्त होत नाहीये. म्हणजे ते अर्धवट असतं. हो. उदाहरणार्थ हसणारा, हसून, हसताना. म्हणजे ते स्वतःहून वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्या कोणाची तरी मदत लागतेच. अगदी बरोबर. आपण एका उदाहरणावरून हे स्पष्ट करूया. समजा एक वाक्य आहे, त्याचे हसणे लांबूनच ऐकू आले. आता इथे बारकाईने पाहिलं तर हसणे हा शब्द मुळात कृती दाखवतोय, पण या विशिष्ट वाक्यात तो क्रियेचं काम करत नाहीये. मग तू काय करतोय तिथे? तो इथे धातुसाधित नाम म्हणजे जेरँड म्हणून काम करतोय. तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, तर ऐकू काय आलं या प्रश्नाचं उत्तर देतोय. अरेच्छा, म्हणजे क्रियेचा शब्द चक्क नामाची भूमिका बजावतोय. हो ना, हे खरोखरच भाषेचं उत्तम इंजिनिअरिंग आहे. एकाच शब्दाने आपली भूमिका वाक्याच्या गरजेनुसार बदलली. खूपच भारी आहे. आता आपण या इंजिनच्या पुढच्या भागाकडे जाऊया. क्रियेचा परिणाम नक्की कसा आणि कोणावर होतो यावरून आपण प्रकार ठरवतो ना? हो, अगदी. म्हणजे सकर्मक, अकर्मक आणि द्विकर्मक क्रियापदे. इंग्रजीत आपण याला ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतो. बरोबर. तर ही ऊर्जा एका शब्दातून दुसऱ्या शब्दाकडे कशी प्रवाहित होते? हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे ना, तो समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कोणतीही क्रिया जेव्हा घडते तेव्हा ती करणारा कोणीतरी असतोच. ज्याला आपण कर्ता किंवा सब्जेक्ट म्हणतो. एक्झॅक्टली. आता ही क्रिया कर्त्याकडून सुरू होऊन जर दुसऱ्या कोणावर तरी घडत असेल किंवा क्रियेचा परिणाम दुसऱ्या घटकाला सोसावा लागत असेल, तर त्या घटकाला आपण कर्म किंवा ऑब्जेक्ट म्हणतो. ओके. आणि ज्या वाक्यात अर्थपूर्ण करण्यासाठी अशा कर्माची नितांत गरज असते त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो.
म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब. सकर्मक म्हणजे कर्मासहित. हो. म्हणजे जर मी म्हटलं पक्षी मासा पकडतो, हं. तर इथे पकडणारा पक्षी हा कर्ता झाला, बरोबर? हो, बरोबर. आणि ज्याच्यावर पकडण्याची क्रिया झाली तो मासा हे कर्म झालं. अगदी तंतोतंत. कारण जर मी फक्त पक्षी पकडतो असं म्हटलं हं. तर वाक्य अपूर्ण वाटेल. काय पकडतो हा प्रश्न उरतोच. हो, तिथे मासा या कर्माची गरज आहेच. पण आता याच्या उलट परिस्थिती पाहूया. म्हणजे कर्माची गरज नसलेली परिस्थिती. हो, जर क्रियेचा परिणाम फक्त कर्त्यावरच राहिला आणि तिथेच संपला तर. उदाहरणार्थ, तो बसला. हं. इथे बसणारा तो आहे. हो. आणि बसण्याची क्रिया त्याच्यावरच घडली आहे. दुसऱ्या कोणावरही क्रियेचा आघात झालेला नाहीये. आणि म्हणूनच इथे कर्माची गरज नाही. हे अकर्मक क्रियापद झालं, इनट्रान्सिटिव्ह. अगदी बरोबर. हे अगदी स्पष्ट आहे. पण मला सांगा, जेव्हा वाक्यात एक नव्हे तर चक्क 2 कर्मे असतात तेव्हा भाषेची गुंतगुंत कशी वाढते? तिथे थोडी गंमत येते. कारण इंग्रजीत आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स पाहतो. हो, ज्याला मराठीत आपण द्विकर्मक क्रियापद किंवा डिट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. हे खूप लॉजिकल बरं का? कसं काय? आपण एका उदाहरणातून हे पाहूया. समजा वाक्य आहे, मुलीने राजाला पिशवी दिली. ओके, मुलीने राजाला पिशवी दिली. आता या वाक्याची चिरफाड करूया. देणारी कोण? मुलगी. मुलगी हा झाला कर्ता. काय दिली? पिशवी. पिशवी हे झालं प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला दिली? राजाला. हां, हे झालं अप्रत्यक्ष कर्म किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अच्छा, यात मला एक नमुना म्हणजे पॅटर्न दिसतोय. कोणता? प्रत्यक्ष कर्म हे नेहमीच एखादी निर्जीव वस्तू असते आणि अप्रत्यक्ष कर्म ही सजीव व्यक्ती असते. बरोबर ना? एकदम अचूक निरीक्षण. कारण देण्याच्या क्रियेत ती वस्तू प्रत्यक्ष हलवली जाते. ती क्रियेचा थेट परिणाम भोगते. तर व्यक्ती ही फक्त त्या वस्तूची किंवा क्रियेची प्राप्तकर्ता असते, रिसिपियंट असते. म्हणून ती अप्रत्यक्ष कर्म असते. समजलं. पण या सगळ्यात ना एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि रंजक प्रकार आहे. तो म्हणजे उभयविध क्रियापद. उभयविध. इंग्लिशमध्ये ॲम्बिट्रान्झिटिव्ह म्हणजे जे दोन्हीकडे चालतं असं काहीसं का? होय, एकच क्रियापद जेव्हा वाक्याच्या रचनेनुसार सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे चपखल बसतो. अरे वा. एखादा उदाहरण? उदाहरणार्थ कापणे. जर एखादी व्यक्ती म्हणाली त्याने बोट कापले, तर इथे त्याने हा कर्ता आहे आणि बोट हे कर्म आहे. बरोबर. क्रियेचा परिणाम बोटावर झाला. हे झालं सकर्मक. पण जर वाक्य असं असेल, त्याचे बोट कापले, म्हणजे इथे क्रिया बोटावरच सुरू होऊन बोटावरच संपली. हो. इथे क्रियेला दुसरा कोणी कर्ता नाहीये. हे झालं अकर्मक. बापरे. शब्द तोच, पण वाक्यातल्या स्थानामुळे त्याचं संपूर्ण स्वरूपच बदललं. हो ना, हे खरंच विचार करायला लावणार आहे. एकच शब्द वाक्याचा संपूर्ण ढाचा बदलून टाकतो. नक्कीच. आता आपण आणखी एका गुंतागुंतीच्या टप्प्यावर येतोय. संयुक्त, प्रयोजक आणि शक्य क्रियापदे. हे खूप महत्वाचे प्रकार आहेत. इंग्रजीत ज्यांना आपण पॉझिटिव्ह किंवा कंपाऊंड वर्ब्स म्हणतो. आधी आपण संयुक्त क्रियापदाबद्दल बोलूया. बरं. हा आंबा खाऊन टाक असे एक वाक्य आपण नेहमी वापरतो. हो. पण मला इथे थोडा प्रतिवाद करायचा आहे, म्हणजे पुशबॅक द्यायचा आहे. अच्छा, सांगा. व्याकरणाच्या नियमानुसार याला एकच क्रियापद मानलं जातं, पण तार्किकदृष्ट्या बघायला गेलं तर खाणे ही एक पूर्णपणे वेगळी क्रिया आहे आणि टाकणे ही दुसरी क्रिया आहे. मग याला एकच क्रियापद कसं काय म्हणता येईल? हा प्रश्न खूप रास्त आहे आणि पहिल्यांदा पाहताना हे थोडं विरोधाभासी वाटतं. हो ना? दिसताना हे दोन वेगळे शब्द नक्कीच दिसतात. खाऊन हे धातुसाधित आहे आणि टाक हे सहाय्यक क्रियापद आहे. पण इथे आपल्याला शब्दांच्या शब्दशः अर्थापलीकडे जावं लागतं. म्हणजे कसं? व्याकरणाच्या नियमानुसार संयुक्त क्रियापद होण्यासाठी त्या दोन्ही शब्दांमधून एकच क्रिया दर्शविली जाणं अत्यंत आवश्यक असतं. जेव्हा आपण म्हणतो आंबा खाऊन टाक, तेव्हा तिथे आंबा खाण्याची आणि मग तो खिडकी बाहेर फेकून देण्याची अशा दोन स्वतंत्र क्रिया अभिप्रेत नसतात. आहा, म्हणजे टाक हा शब्द इथे खरोखरच काहीतरी फेकण्यासाठी वापरला जात नाहीये. अगदी बरोबर. टाक हा शब्द इथे फक्त खाण्याची क्रिया पूर्णपणे संपली आहे हे ठळक करण्यासाठी वापरला गेलाय. अच्छा. तो फक्त एका सहाय्यकाची म्हणजे हेल्पर वर्बची भूमिका बजावतोय. दोन्ही शब्द मिळून फक्त खाण्याचीच एकच क्रिया अधोरेखित करतात, म्हणूनच ते संयुक्त क्रियापद आहे. अरे वा, हे खूपच सूक्ष्म आणि सुंदर आहे. मला आधी वाटायचं की हे दोन वेगळे वेगळे ऍक्शन्स आहेत. नाही, तसं नाहीये ते. बरं, आता आपण प्रयोजक म्हणजे पॉझिटिव्ह
आणि शक्य म्हणजे पोटेन्शियल क्रियापदांकडे येऊया. हा, यातला फरक नेहमीच गोंधळात टाकणारा असतो. हो, मला नेहमी कन्फ्युजन होतं. कारण हा फरक केवळ शब्दांचा नसून तो मानसिकतेचा आहे. ओके. प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता स्वतः कोणती क्रिया करत नाही, तर तो दुसऱ्याकडून ती करून घेतो. अच्छा, दुसऱ्याला ती करायला भाग पाडतो. हो, उदाहरणार्थ आई मुलाला खेळविते. हां, इथे प्रत्यक्षात खेळण्याची क्रिया मुलगा करतोय, पण त्याच्यात ती प्रेरणा कुणी निर्माण केली? आईने. एक्झॅक्टली. म्हणून ते प्रयोजक. आणि मग शक्य क्रियापद म्हणजे? स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण होणे. अगदी. जर आपण म्हटलं, आता मुलाला खेळवते, याचा अर्थ असा की आधी तो लहान असेल किंवा आजारी असेल, पण आता त्याच्या स्वतःच्या अंगी खेळण्याचं सामर्थ्य किंवा पोटेन्शियल निर्माण झालं आहे. इथे त्याला दुसऱ्या कोणाच्याही प्रेरणेची किंवा दबावाची गरज नाहीये. अरे, क्या बात है. खेळविते म्हणजे दुसऱ्याकडून करून घेणे आणि खेळवते म्हणजे स्वतः करू शकणे. हो, या दोन शब्दांमधील हा जो बारीक फरक आहे ना, तो भाषेची ताकद दाखवतो. म्हणजे दुसऱ्याला प्रवृत्त करणे आणि स्वतः सक्षम होणे यातला तो प्रवास आहे. हो ना? खूपच अर्थपूर्ण आहे हे. हो ना? पण प्रत्येक भाषेत जसे नियम असतात तसे काही बंडखोर शब्दही असतात ना, जे कोणत्याही नियमात बसत नाहीत. हो, प्रत्येक भाषेत असतात असे अपवाद. अनियमित किंवा गौण क्रियापदे, ज्याला आपण इर्रेग्युलर वर्ब्स म्हणतो, हा असाच एक प्रकार आहे. इंग्रजीत इर्रेग्युलर वर्ब्स खूप त्रास देतात. मराठीत याचं स्वरूप कसं आहे? नावाप्रमाणेच ही अशी क्रियापदे आहेत ज्यांचं मूळ धातू किंवा रूट निश्चितपणे कोणता आहे हेच सांगता येत नाही. अरेच्छा. हो, उदाहरणार्थ आहे, नाही, पाहिजे, नको हे शब्द. जेव्हा आपण म्हणतो मला पुस्तक पाहिजे, तेव्हा या पाहिजे शब्दाचा मूळ धातू कोणता? खरंच की माहीत नाही. हे शोधणं जवळपास अशक्य आहे. या शब्दांना काळाचे किंवा आख्याताचे सगळे प्रत्यय लागत नाहीत. ते मर्यादित अर्थाने वापरले जातात. म्हणूनच त्यांना गौण असंही म्हटलं जातं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. पण या नियमांच्या बाहेर जाणाऱ्या क्रियापदांमध्ये मला सर्वात जास्त इंटरेस्टिंग प्रकार वाटतो तो म्हणजे कोणता? आपण सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला, भावकर्तृक क्रियापदे किंवा इम्पर्सनल वर्ब्स. हां, अगदी माझा आवडता विषय. इंग्रजीत आपण जसं म्हणतो इट इज रेनिंग, तिथे पाऊस पडतो हे सत्य आहे, पण तो इट म्हणजे नक्की कोण? बरोबर. तो फक्त एक डमी किला अदृश्य करता असतो. मराठीत हे काम कसं होतं? मराठीत हे आणखी निसर्गरम्य आणि तात्विक पद्धतीने हाताळलं गेलं आहे. भावकर्तृक क्रियापद म्हणजे अशा प्रकारची क्रिया जिथे वाक्यात वेगळा असा कर्ता अस्तित्वातच नसतो. म्हणजे करता नसतोच. हो, त्या क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच कर्ता मानला जातो. याचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. गावी जाताना वडगावजवळ उजाडले उजाडले म्हणजे उजेड झाला आहे, ती जी प्रक्रिया आहे तोच इथे कर्ता आहे. अरे वा. किंवा दुसरं उदाहरण घेऊ, आज दिवसभर सारखे गडगडते. इथे गडगडणारा कोण आहे, ढग आहेत की आकाश, हे शोधायची गरज भासत नाही. बरोबर. निसर्गातील अमूर्त घटना सांगण्यासाठी या इम्पर्सनल वर्बचा अत्यंत सुरेख आणि प्रभावी वापर होतो. हे खूपच काव्यात्मक आहे. हो ना. आता आपण या विश्लेषणाच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. काळ म्हणजेच टेन्सेस, टाइम ट्रॅव्हल. हा काळ खूप महत्वाचा. क्रियापद फक्त काय घडलं हे सांगत नाही, तर ते कधी घडलं हेही सांगतं. अगदी. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्यांचे जे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती हे उपप्रकार आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असतात. हो. पण माझा प्रश्न असा आहे की साधा वर्तमान काळ म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? ती क्रिया फक्त आत्ता ह्याच क्षणी घडत असते असा त्याचा अर्थ आहे का? हां, हे एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. अच्छा. साधा वर्तमान काळ फक्त आत्ताच्या क्षणापुरता मर्यादित नसतो. त्यात एक विशिष्ट प्रकारची पॉवर असते. पॉवर म्हणजे कशी? जे शास्त्रीय नियम असतात, त्रिकालबाधित सत्य असते किंवा सुविचार असतात, ते नेहमी साध्या वर्तमान काळातच व्यक्त केले जातात. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो. ही क्रिया भूतकाळातही होत होती, आत्ताही होतीये आणि भविष्यातही होणार आहे. बरोबर. तिला काळाचे बंधन नाहीये, तरी आपण ती वर्तमान काळातच सांगतो. अच्छा, म्हणजे जे नेहमीसाठी सत्य आहे ते कायम वर्तमान काळात राहतं. होय. आणि याच्याशी जोडलेला अजून एक रंजक प्रकार आहे ऐतिहासिक वर्तमान काळ किंवा हिस्टॉरिकल प्रेझेंट. हा प्रकार कथा सांगताना किंवा इतिहास जिवंत करताना खूप वापरला जातो नाही का? अगदी अचूक. भूतकाळातील घटना जेव्हा आपण नाटकी स्वरूपात ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर जिवंत करून सांगण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा आपण वर्तमान काळाचा वापर करतो. जसं की शिवचरित्र सांगताना आपण ऐकतो. हो, महाराज तलवार उपसतात आणि शत्रूवर हल्ला करतात. ही घटना प्रत्यक्षात शेकडो वर्षांपूर्वी घडून गेलीये. पण ती आज आत्ता घडतीये असा भास निर्माण करण्यासाठी हा ऐतिहासिक वर्तमान काळ वापरला जातो. एक्झॅक्टली. हे खरंच श्रोत्यांना खिळून ठेवणारं तंत्र आहे, पण याच्या अगदी विरुद्ध दिशेने जाणारा एक प्रकार आहे सन्निहित भविष्यकाळ आणि सन्निहित भूतकाळ, इमिनेंट टेन्स. हो, हा खूपच भारी प्रकार आहे. मला हे मानवी सायकोलॉजीचं उत्तम उदाहरण वाटतं. आपण नेहमी कोणाला तरी सांगतो, तू पुढे वा, मी आलोच. हां, नेहमीच म्हणतो आपण असं. आता व्याकरणाच्या दृष्टीने बघायला गेलं तर आलोच हा भूतकाळ आहे, पण ती व्यक्ती तर अजून पोहोचलेलीच नसते, ती तर भविष्यात पोहोचणार असते. मग भविष्यात घडणाऱ्या गोष्टीसाठी आपण भूतकाळ का वापरतो? इथेच तर भाषा आणि मानवी मानसशास्त्र एकमेकांत मिसळून जातात. कसं काय? जेव्हा भविष्यात एखादी घटना घडणार याची आपल्याला 100% खात्री असते, म्हणजे सर्टनिटी असते, आणि ती अगदी थोड्या वेळात लगेचच घडणार असते, तेव्हा ती प्रबळ खात्री दर्शवण्यासाठी माणूस थेट भूतकाळाचा वापर करतो. अरे बापरे. जणू काही ती क्रिया भविष्यात न घडता घडून पूर्णही झाली आहे इतका तो आत्मविश्वास असतो. तू पुढे व्हा, मी आलोच. म्हणजे माझ्या येण्याबद्दल कोणत्याही शंकेला जागा नाही. यालाच सन्निहित भूतकाळ असं म्हणतात. काळ हा फक्त घड्याळाचा वेळ सांगत नाही, तर तो बोलणाऱ्याचा दृष्टिकोन आणि आत्मविश्वासही सांगतो. हे मला आजच नव्याने कळलं. हो, हे खरंच अद्भुत आहे. आणि इथूनच आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, क्रियापदाचे अर्थ, म्हणजे मूड्स ऑफ वर्ब्स आणि आख्यात विकार, म्हणजेच इन्फ्लेक्शन्स. जेव्हा आपण व्याकरणात अर्थ हा शब्द वापरतो, तेव्हा त्याचा संबंध डिक्शनरीमधल्या मीनिंगशी नसून शब्दांतून बोलणाऱ्याचा हेतू कसा स्पष्ट होतो याच्याशी आहे. बरोबर? अगदी बरोबर. इंग्रजीत आपण ज्याला इंडिकेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, ऑप्टेटिव्ह आणि कंडिशनल मूड्स म्हणतो, तेच मराठीत स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ आहेत. आपण एक एक करून हे समजून घेऊ. स्वार्थ म्हणजे इंडिकेटिव्ह मूड नेमकं काय? यात कोणता स्वार्थ दडलेला असतो? नाही, इथे स्वार्थ म्हणजे स्वतःचा फायदा नव्हे, तर स्वतःचा अर्थ. अच्छा. ज्या क्रियापदावरून फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो आणि बोलणाऱ्याचा दुसरा कोणताही छुपा हेतू किंवा भावना नसते, त्याला स्वार्थ म्हणतात. म्हणजे प्लेन स्टेटमेंट. हो. उदाहरणार्थ, ती पाणी भरते किंवा त्याने अभ्यास केला. ही अत्यंत साधी सरळ विधाने आहेत. आणि मग आज्ञार्थ म्हणजे इम्पेरेटिव्ह मूड. यात थेट ऑर्डर दिली जाते का? जसं मुलांनो एवढे काम करा. हो, पण आज्ञार्थ म्हणजे फक्त हुकूम किंवा मिलिटरी ऑर्डर नाही बरं का. त्यात विनंती, प्रार्थना आणि आशीर्वादांचाही समावेश होतो. अच्छा, म्हणजे प्रार्थनेला पण आज्ञार्थ म्हणतात. हो, जेव्हा आपण म्हणतो देवा मला पास कर, तेव्हा ती एक कळकळीली प्रार्थना असते, पण व्याकरणाच्या नियमानुसार ती आज्ञार्थी क्रियापदामध्येच मोडते. हे खूपच वेगळं आहे. आता यापुढचा जो प्रकार आहे, विद्यार्थ किंवा ऑप्टेटिव्ह मूड, तो भाषेतील एक अत्यंत नाजूक आणि सभ्य प्रकार आहे. विद्यार्थी क्रियापदात शक्यतो धातूला वा, वी, वे हे प्रत्यय लागतात. यात कर्तव्य, शक्यता किंवा इच्छा व्यक्त होते. इथे मला एक सूक्ष्म प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. जर एखादी व्यक्ती म्हणाली, कृपया मला मदत करावी, तर ही आज्ञा आहे की विद्यार्थ? कारण शेवटी आपण समोरच्याला काम करायलाच सांगत आहोत ना? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. इथे करावी या शब्दाला वी प्रत्यय लागलाय, त्यामुळे हे स्पष्टपणे विद्यार्थ म्हणजे ऑप्टेटिव्ह आहे. यात थेट आज्ञा म्हणजे ऑर्डर नाही आहे, तर एक प्रकारची सौम्य विनंती किंवा नैतिक कर्तव्य दडलेले आहे. म्हणजे पोलाइटनेस आहे यात. हो, जसं थोरांची आज्ञा पाळावी हे एक समाजाचे कर्तव्य आहे. तुम्ही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही, पण काय योग्य आहे हे सांगत आहात. समजलं. आणि चौथा अर्थाचा प्रकार आहे संकेतार्थ, म्हणजे कंडिशनल मूड. हो, म्हणजे जिथे जर तरची अट असते. इंग्रजीतील इफ देन क्लॉजेस. जसं जर पाऊस आला तर पीक चांगले येईल. अगदी तसंच. एक क्रिया पूर्ण होणं दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते. आणि आता या सखोल चर्चेच्या सर्वात गुंतागुंतीच्या पण महत्वाच्या संकल्पनेकडे येऊया, आख्यात विकार म्हणजे इन्फ्लेक्शन्स. हां, आख्यात विकार नक्की कसा काम करतो? हे एखाद्या कोडिंग सिस्टम सारखं आहे का? हे अगदी अचूक कोडिंग आहे. आपण सुरुवातीपासून जेवढे काळ आणि अर्थ पाहिले त्या सगळ्यांना संस्कृतमध्ये आख्यात असं म्हणतात. आणि या आख्यातानुसार क्रियापदात जो बदल होतो
त्याला विकार म्हणतात. म्हणजे हे कसं होतं प्रत्यक्षात? मराठीत जेव्हा आपण तो खेळतो असं म्हणतो तेव्हा तो हे पुल्लिंग आहे आणि खेळतो हे वर्तमानकाळ आणि एकवचन दर्शवतं. बरोबर. जर आपण ती वापरलं तर क्रियापद खेळते होतं, जर ते वापरलं तर खेळतात होतं. अरे वा. म्हणजे तुम्ही फक्त शेवटचा एक प्रत्यय ऐकला तरी तुम्हाला 4 गोष्टी एकाच वेळी समजतात. कर्ता स्त्री आहे की पुरुष, तो एकटा आहे की अनेक, आणि क्रिया कोणत्या काळात घडतीये. हा सगळा डेटा एका छोट्याशा प्रत्ययात एन्कोड केलेला असतो. हे खरोखरच अफाट आहे. म्हणजे ला आख्यात म्हटलं की भूतकाळ, जसं गेला, खाल्ला. ता आख्यात म्हटलं की वर्तमान काळ, जसं गातो, खातो. एक छोटासा प्रत्यय भाषेचा पूर्ण अल्गोरिथम चालवतो. होय, आणि मराठीत असे एकूण 7 आख्यात विकार आहेत जे कर्त्याचे लिंग, वचन, पुरुष आणि काळानुसार क्रियापदाचं रूप ठरवतात. हे विकार क्रियापदाला भाषेच्या साच्यात इतक्या अचूकपणे बसवतात की संवादात कोणतीही संदिग्धता राहत नाही. खरंच या पूर्ण चर्चेने ना क्रियापदाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकलाय. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा आपण आता एक छोटा सारांश काढूया. नक्कीच. आपण पाहिलं की क्रियापद हा फक्त एखादी कृती दर्शवणारा शब्द नाहीये, ते वाक्याचं हृदय आहे, त्याचं इंजिन आहे. ते एका कच्च्या धातूपासून सुरू होतं, काळ सांगतं, ऐतिहासिक घटना डोळ्यासमोर जिवंत करतं आणि सन्निहित भूतकाळातून माणसाचा आत्मविश्वास दाखवतं. आणि बोलणाऱ्याचा मूड, मग ती सौम्य विनंती असो वा अट, अगदी अचूकपणे समोरच्यापर्यंत पोहोचवतो. हो ना? आणि हे व्याकरणाचे नियम फक्त परीक्षेसाठी किंवा पुस्तकात वाचून विसरण्यासाठी नाहीत. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या क्रियापदांचा योग्य वापर आपल्याला अत्यंत अचूक आणि प्रभावी संवाद साधण्यास मदत करतो. बरोबर. तुम्हाला एखादी गोष्ट ठामपणे सांगायची आहे की जबाबदारी झटकून निसर्गावर ढकलायची आहे, हे तुमचं क्रियापदच ठरवतं. अगदी खरंय. भाषा हे संवादाचं किती प्रगत तंत्रज्ञान आहे आणि क्रियापद हे त्याचं किती कार्यक्षम इंजिन आहे हे यावरून स्पष्ट होतं. नक्कीच. आणि जाता जाता यावर आपण नक्की विचार करायला हवा